मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज खूप छान रीडिंग घेऊन आले मी तुमच्यासाठी, जी शिवशक्तींची आहे, बॅलन्स आहे। कारण येणारे 48 तास खूप तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। कारण डिवाइन म्हणजे जी पूर्ण ब्रह्मांडाची जी शक्ती आहे, जी शिवशक्ती, जी साक्षात महादेव आणि पार्वती यांचा जो बॅलन्स आहे तो तुमच्या आयुष्यात येतोय आणि सुरू होतोय तुमचा डिवाइन टाइम। आणि डिवाइन टाइम म्हणजे काय, जे जे तुम्ही कर्मास केले होते, जे जे तुम्ही पास्टमध्ये जे कर्मास केलेले आहेत, जे चांगले कर्मास केले आहे, जे दानधर्म केलेला आहे, इतरांची मदत केलेली आहे, हृदयातून ब्लेसिंग्स दिलेले आहेत सर्वांना, म्हणजे तुमच्यामध्ये असा एक तुमचा स्वभाव आहे किंवा तुमच्यामध्ये अशी एक स्वतःला म्हणजे दुसऱ्याला प्रेमाने सगळ्यांसोबत राहावं, कुणीही कुणासोबत हेवेदावे न करता प्रेमाने सोबत राहावं, प्रेमाने नवीन जी काही जर्नी आयुष्याची असते ती म्हणजे पूर्ण करावी। आणि कोणत्याही गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये अडकू नये, मोहमायात अडकू नये। तर सर्वांना साथ देत, सर्वांना घेत तुम्ही पुढे जे जाता, त्यामुळेच परमेश्वरानं म्हणजे आणि तुमच्यामध्ये फॉरगिव्हनेस खूप मोठा आहे। हे सहसा कुणामध्ये आपण म्हणजे बघायला नाही मिळत की फॉरगिव्हनेस सोडून देणं हे सहसा कुणामध्ये नसतं। मग तुम्ही सहज त्यागही करता आणि सहज येणाऱ्या गोष्टी स्वीकारताही, म्हणजे स्वीकारणं आणि सोडून देणं ह्या दोन्हीही गोष्टी तुमच्यामध्ये बॅलन्स्ड आहे। यात कोणताही म्हणजे हे करत नाहीये, तुम्ही स्वीकारतानाही आनंदाने स्वीकारता आणि देतानाही आनंदाने देता। म्हणजे हा जो बॅलन्स तुमच्यामध्ये आहे आणि तो तुम्ही साधला तुमच्या भक्तीमुळे, शक्तीमुळे, परमेश्वराच्या आशीर्वादामुळे, त्यामुळे तुम्ही साधला आणि म्हणूनच तुमचा डिवाइन टाइम सुरू होते। आणि हा डिवाइन टाइम असा असेल, जे जे तुम्ही इच्छित होतं, जे जे मनामध्ये काही इच्छा होत्या, छान असं घर असावं, छानशी तुमचा असा एक मी टाइम असावा, मग तो त्यामध्ये तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही डेव्हलप व्हावं, कसं हवं आहे तसं, म्हणजे तुमची जी भक्ती आहे, तुमचं जे प्रेम आहे, तुमचं आवडतं जे करिअर आहे, तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत, ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ह्या सगळ्या तुम्ही आकर्षित आता करताय। त्यामुळेच येणारे 48 तास हे व्हायब्रेशन तुम्हाला खूप जाणवेल। म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की आपण काही गोष्टी अट्रॅक्ट करत होतो, ह्या कधीतरी पास्टमध्ये हे आपण मॅनिफेस्ट केलेलं आहे आणि तेच तुमच्या समोर आता येताना तुम्हाला दिसेल। तुमच्यामध्ये म्हणजे जी प्रॉस्पेरिटी आहे, ज्या अबंडन्स आहे, त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट कराल आणि नवीन नवीन गोष्टी शिकणं याच्यावर तुम्ही जास्त भर द्याल। नवीन गोष्टी शिकण्याकडे तुम्ही जास्त भर द्याल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात अबंडन्स वाढायला लागेल। पैसा, मनी अट्रॅक्शन असेल किंवा प्रॉस्पेरिटी, अबंडन्स आहे, तुमचं स्वतःचं मेक ओव्हर असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही खर्चही करताय आणि तितकं तुमच्याकडे येतही आणि बॅलन्सही करताय। म्हणजे सगळ्या गोष्टींचा समतोल राखणं जे काही आहे, जो बॅलन्स आहे शिवशक्तींचा, तो तुमच्यामध्ये येतोय। आणि म्हणूनच येणाऱ्या 48 तासात तुमचा डिवाइन टायमिंग सुरू होते आणि याच्यामध्ये ब्लेसिंग्स ऑफ शिवपार्वती, कारण महादेवांचा आणि पार्वतींचा आशीर्वाद असल्याशिवाय बॅलन्स होत नाही। तर त्या म्हणजे ती जी जोडी आहे आणि ते जे ब्लेसिंग्स आहेत ते सगळे तुमच्याकडे येत आहेत। त्यांचं खूप प्रेम तुमच्यावर आहे आणि तुमचंही त्यांच्यावर आहे, ते या रिडिंग मधून दिसतेच। कारण इतका एवढा मोठा विषय आणि तो असा आला की खरंच तुमचे व्हायब्रेशन्स, तुमचे वाईब्स आणि एनर्जी इथं कनेक्ट झाली होती म्हणूनच आला। बरेच वेळा आपण म्हणतो ऋणानुबंध असल्याशिवाय कोणीही कुठेही जात नाही, किंवा कुठली जागा असेल, कुठली वेळ असेल, किंवा कुठला ठिकाण असेल, काही ऑपॉर्च्युनिटी असेल, काही असेल, पण एखादं नातं असेल, काही असेल, जेव्हा त्याच्याशी आपले बंध जोडलेले असतात तेव्हाच ते आपल्या आयुष्यात येतं। तशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहेत, म्हणजे ज्याच्याशी तुमच्या बंध जोडलेले आहे, ज्याच्यावर तुमचं म्हणजे खूप जे गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत किंवा ज्या गोष्टीवर तुमचं हे जोडलेलं आहे कनेक्शन, तिथं तुम्ही पोहोचताय। आणि हे चॅनल सुद्धा असंच आहे, जे या चॅनल पर्यंत जोडतायत त्यांचं साक्षात शिवपार्वती आणि ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे त्या शक्तीशी एक ऋणानुबंध आहे। आणि ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी किती हाताला 5 बोट आहेत, 5 बोट 5 वेगवेगळं कार्य करत असतात, प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते, प्रारब्ध वेगळे असते, सगळीकडे येणार नाही। पण ज्यांचं जे खरंच एक डिवाइन टायमिंग येण्याची जी वेळ आलेली आहे किंवा डिवाइन टायमिंग ज्यांचा कार्मिक पॅटर्न संपूर्ण डिवाइन टायमिंग येण्याची वेळ आलेली आहे, त्यांच्यापर्यंतच रीडिंग ही पोहोचणार आहे आणि या चॅनलला ते कनेक्ट राहणार आहेत। हा मेसेज तुमच्यासाठी खूप मोठा होता, जो आत्ताच मला हे जो
इंट्युटिव्हली तुमच्यासाठी हा मेसेज आला तर बघूया येणारे 48 तास तो सुरू होतोय तुमचा डिवाइन टाइम. बघूया काय आहे याच्यामध्ये. ना दुःख, ना सोडल्याचं गमावल्याचं दुःख आहे, ना काही मिळाल्याचं अभिमान आहे, अहंकार आहे. म्हणजे ह्या काही गोष्टी ज्या आहेत, राग, मोह, लोभ, मत्सर, अहंकार, याच्या परे तुम्ही गेलाय, याच्या पुढे तुम्ही गेलाय. आणि त्यामुळं तुम्हाला काय तुमच्याकडनं गेलं ह्याचं काही वाटत नाही. काय आलंय हे त्याचा अभिमान नाही, अहंकार नाही आहे. जे येतंय ते परमेश्वराची इच्छा आहे, जे घेतलं ते परमेश्वराच्या इच्छेने घेतलं गेलं. त्यामुळं सगळ्या गोष्टींवर तुमचा बॅलन्स आहे आणि हा बॅलन्स खूप महत्वाचा आहे. म्हणूनच डिवाइन टायमिंग सुरू होतो. डिवाइन टायमिंग याच वेळी आणि असाच सुरू होत असतो. प्रत्येक वेळी जी सोल अशी असते, जी ह्युमन बिईंग मध्ये असते की त्याच्याकडे खूप पैसा आहे किंवा खूप सगळं आहे म्हणून त्याच्यावर परमेश्वराचं ब्लेसिंग्स आहेत असं होत नाही. जर तुमच्याकडे नसतानाही तुमच्याकडे समाधान आहे, असतानाही समाधान आहे आणि नसतानाही समाधान आहे, शांतता आहे आणि बॅलन्स आहे, तर ती व्यक्ती डिवाइन आहे. डिवाइन ब्लेसिंग्स आहेत तिला शिवशक्तींचे आणि ह्या ब्रह्मांडाचे आशीर्वाद आहेत. म्हणजे समाधानी वृत्ती असणं खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे जे आहे ते आपण कुणासाठी, कशासाठी, किती, कसं खर्च करतो हे खूप महत्वाचं आहे. आणि काय करायचं पेक्षा काय करायचं नाही याचा जो बॅलन्स साधता येतो तिथं डिवाइन टायमिंग सुरू होतो. त्यामुळं प्रत्येक वेळी जी गोष्ट तुमच्यातून जी काढायची होती, ॲज एक मूर्ती तयार करणं, मूर्तिकार कसं असतो मूर्ती तयार करतो तसं भगवंताने तुमच्यासाठी छान मूर्ती तयार केली. जे नको होतं ते सगळं काढून टाकलेलं आहे आणि आता त्यातून एक सुबक, छान, सुंदर आणि डोळ्यांना सुखद हे देणारं असं चित्र तयार निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आता इथून जो तुमचा प्रवास चालू होईल तो तुमचा डिवाइन टायमिंग आणि डिवाइन ब्लेसिंग्सचाच आहे. तर बघूया काय मेसेज आहे या रिडिंग मधून आपण बघूया. हे बघा मी सांगतच येते ना तुम्हाला. तर भुवनेश्वरी आणि येणारे 48 तास सुरू होतोय तुमचा डिवाइन टायमिंग. तर इथं तुम्हाला आशीर्वाद दिला जातोय, ब्लेसिंग्स ऑफ ब्युटी अँड मटेरियल प्रॉस्परिटी. म्हणजे तुमचं जे दिसणं आहे, तुमचं दिसणं आहे किंवा मटेरियल प्रॉस्परिटी जी आहे, म्हणजे या सगळ्या भौतिक जगामधलं जे काय, बरेच वेळा आपल्याला काय म्हणतो माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे किंवा काहीतरी कमी आहे, याचं जे एक हे असतं की नाही, म्हणजे अशी कोणतीही गोष्ट असणार नाही. डिवाइन टायमिंग तुमचा सुरू होतो येणाऱ्या 48 तासात. म्हणजे तुमच्या दिसण्यामध्ये, तुमच्या ब्युटीमध्ये, तुमच्या औरामध्ये चेंज होतोय येणाऱ्या 48 तासात. आणि तुमचा औरा असा होतोय ना, देवी भुवनेश्वरींचा आशीर्वाद आहे. यामध्ये तुम्ही जे निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत ते सुद्धा तुम्ही खूप फास्टली निर्णय घेताय आणि म्हणजे ज्या क्रिएटिव्हिटी तुमच्यातनं बाहेर पडतायत त्यामध्ये थांबून न राहता त्या क्रिएटिव्हिटीवर तुम्ही काम करताय. तुमच्यातली क्रिएटिव्हिटी वाढल्यामुळं कसं आहे, चित्र तेव्हाच काढलं जातं जेव्हा चित्रकाराच्या बोटांमध्ये ती कला असते. तशी तुमची जी कला आहे, तुमची क्रिएटिव्हिटी वाढल्यामुळे त्या चित्रात उतरणारा जो रंग आहे, त्याचा जो औरा आहे, तसा तो तुमच्यामध्ये सुद्धा उतरतोय. थँक्यू सो मच. तर हा जो औरा आहे तुमचा, मग मटेरियलिस्टिक याच्यापासून असू दे किंवा सुंदरतेमुळे असू दे, पण ह्या सगळा औरा, मग तुम्ही काही योग करत असाल, ध्यान करत असाल, फिरायला जात असाल, मॉर्निंग वॉक करत असाल, फिटनेसवर काम करत असाल किंवा तुमचं पार्लर असेल, काही विविध गोष्टींमध्ये तुम्ही हे असाल किंवा छान तुम्ही नटताय, असं काही तुमचे काही फंक्शन्स असतील किंवा काही असेल, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप छान दिसताय. हा सुद्धा मेसेज आहे याच्यामध्ये. आणि तुमची चक्र जी आहेत, जी चक्र आहे ती चक्र खूप हील होत आहेत. मी सांगेन मणिपूर चक्र, कारण मणिपूर चक्राचे व्हाइब्स मला गेले 5-7 दिवस झाले खूप जास्त येतात, कारण ते तुमचीच ऊर्जा असते, एनर्जी असते. मणिपूर चक्रांमधून तुमच्यातली भीती जे काय आहे, तुमच्यातली भीती, नैराश्य, एखादी गिल्ट मनामध्ये तुमच्या काय होतं, जे गिल्ट मनामध्ये होतं, एखादा अपराधीपणा काय मनामध्ये असेल, तो मनामधलं सगळं हे निघून जाऊन फ्रेश होताय तुम्ही. फ्रेश आपण काय म्हणतो, मस्त फ्रेश आणि असं छान चैतन्यमय, असं जसं एखाद्या मंदिरात गेल्यावर कसं छान वाटावं, शांत वाटावं, समाधान वाटावं, असं तुम्हाला स्वतःचा औरा तुमचा असा तयार होतोय की तुमच्या भोवतीच असं काही एक हे आहे, अशी शक्ती आहे
जेणेकरून तुम्ही इतकं वातावरण जे सुगंधित आहे, मंत्रमुग्ध करणार आहे, असं तुम्ही स्वतःच्याच व्हाइब्स मधून तुम्हाला ते जाणवेल. कारण ते चक्राची एनर्जी सुद्धा दाखवते. त्यामुळेच तुमचा डिवाइन टायमिंग सुरू होते. कारण डिवाइन टायमिंग तेव्हा सुरू होते जेव्हा आपल्यातून भीती आणि नैराश्य दूर होतं, गिल्ट एक दूर होतं. का आयुष्यात आपण काय करण्यासाठी आपला जन्म झालाय, आपण काय करायला लागलो, पुढे काय करायचं आहे, जे कसं आहे जो वर्तमान आहे त्यामध्ये आपल्याला जगायचंय. पास्ट जो झालेला आहे तो सोडून द्यायचा आहे आणि भविष्य आपल्या हातात नाही आहे. कारण पुढे काय होणार आहे, आपण बरेच वेळा खूप नियोजन करतो आणि असंच आयुष्यात तुमच्या झाले. खूप वेळा तुम्ही नियोजन काहीतरी वेगळंच केले, झाल्यात काही गोष्टी वेगळ्याच, असं सुद्धा झाले. त्यामुळं आपण जे ठरवतो त्याच्यापेक्षा परमेश्वराने आपल्यासाठी काहीतरी छान आणि वेगळं खूप सुंदर बनवलेलं असतं, तयार केलेलं असतं आणि असं काहीतरी तुमच्या आयुष्यात तयार होते. तर अशा गोष्टींकडे तुमचा कल वाढतोय आणि येणारे म्हणूनच तुमचा डिवाइन टायमिंग जो तुमचा आलेला आहे यासाठी. कारण तुम्ही प्रेझेंटमध्ये काम करताय, प्रेझेंटमध्ये झालेलं सोडताय आणि येणारं हेचा विचार नाहीये. जे आत्ता आहे ना आहे या ह्याच्यावर तुम्ही काम करताय. आत्ता मला प्रेझेंटमध्ये राहिलं पाहिजे, आत्ता माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला खूप हे वाटतं इथं. आणि बघा, युअर लाईफ विल बिकम मॅजिकल. मग इथं खूप मोठा मेसेज आहे हा. आणि हा मेसेज जो आहे बघा, मॅजिकली येणारे 48 तासात मॅजिकली म्हणजे ज्या गोष्टीला वर्ष लागली, झालं नाही, त्याच गोष्टी चुटकीसरशी व्हायला लागतील हातावेगळ्या. कारण हा डिवाइन टायमिंग आहे आणि डिवाइन टायमिंग आल्याशिवाय तुम्हाला तुमचं काहीही मिळत नसतं. जोपर्यंत टायमिंग यायला पाहिजे, बॅलन्स व्हायला पाहिजे. बॅलन्स झालं की आयुष्यात सगळ्याच गोष्टी म्हणजे जे दरवाजे बंद असतात ते सगळे खटाखट उघडायला लागतात. तसा येणाऱ्या 48 तासांमध्ये मॅजिकली तुमची लाईफ बदलते, तुमचं आयुष्य बदलते, विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतोय. क्राऊन चक्राची सुद्धा इथे एनर्जी आहे. त्यामुळं मॅजिकली म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटत होत्या त्या सहज सोप्या पद्धतीने तुमच्या हातावेगळ्या होतील, असा इथं मेसेज तुमच्यासाठी दिलेला आहे. आणि मॅजिकली ही आयुष्य तुमचं म्हणजे 360 डिग्री मध्ये चेंज होते. 360 डिग्री म्हणते मी. 360 डिग्री हा शब्द मला तरी खूप वेळा असा हे होते की ह्याच्यामध्ये तुमचं आयुष्य चेंज होते. आणि का, म्हणजे ज्या गोष्टींची खंत होती मनाला, आपण एखादा डिसिजन घेतलेला असेल, असं काही घेतलेलं असेल की ज्या डिसिजनमुळे बरेच जणांना म्हणजे हे वाटलं असेल की असं का तसं का किंवा काही, बऱ्याच मनामध्ये अशा गोष्टी असतात की चुकीचा वाटतो. मग त्यामुळे आपल्या मनात गिल्ट यायला लागतं, अरे बाबा खरंच हा घेतलेला निर्णय बरोबर आहे का. तर तुमच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे, हा अहंकार नाही आहे. तर तुमच्यामध्ये विश्वास आहे भगवंतावरचा, परमेश्वरावरचा. कारण त्याच्याशी ऋणानुबंध आहेत आणि त्याचं काहीतरी नियोजन आहे, त्यामुळे त्याने इथून उचलून इथं काहीतरी ठेवलेलं आहे, हो की नाही. त्यामुळे जो निर्णय तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी घेतलेला आहे, मग ते कोणत्याही बाबतीत असू दे, करिअर मध्ये असू दे, फायनान्शियली असू दे, किंवा घरासाठी असू दे, किंवा शिफ्टिंगसाठी असू दे, किंवा कोणत्याही तुमच्या बाबतीत तुमच्याशी जे रिलेटेड होतंय तिथं तो मेसेज तुमच्यासाठी असेल, तो तुम्ही घेतलेला आहे. त्यामुळे हा मेजर शिफ्ट होतोय. मेजर जे काही मॅजिकली जे बदलतंय सगळं हे त्यामुळेच बदलते. त्यामुळं तुम्हाला जसं प्लॅटफॉर्म हवा होता, तुम्हाला जसं हवं आहे, तुमच्या आयुष्याला तुम्हाला जसं बघायचं आहे, जो चित्रपट किंवा जी मूर्ती तुम्हाला परमेश्वरानं बनवण्यासाठी घेतलेली होती ती अक्षरशः म्हणजे त्या ह्याच्यात येते. आपण कसं म्हणतो, एक चित्र पूर्ण होताना जो चित्रकारामध्ये आनंद असतो, खूप आनंद, तसं शिवशक्तीनं आनंद झालेला आहे. आणि त्यामुळेच ते तुम्हाला आशीर्वाद देतात आणि ही मॅजिकली लाईफ बदलतात. कारण त्यांनी एक मूर्ती करायला घेतली होती, बनवायला घेतली होती आणि त्या मूर्तीचं काम म्हणजे 95%, मी 100% म्हणणार नाहीये, 95% ती मूर्ती तयार झालेली आहे. 95% तयार झालेली आहे. जी 5% राहिलेली आहे ती तुमच्या पुढच्या जे काही अध्याय तुमचं जे काय आहे त्याच्यामध्ये हे असेल. पण आता जी मूर्ती तयार झालेली आहे ही 95% तयार झालेली आहे. त्यामुळं तुमचं आयुष्य जे बदलणार आहे ते मॅजिकली बदलणार आहे, चमत्कारिकरित्या सगळं बदलणार आहे, 360 डिग्री मध्ये बदलणार आहे. आणि हा डिवाइन टायमिंग जो आहे तोच तुमच्या आयुष्याचा चालू होतोय. आणि खूप छान आणि खूप मस्त रिडिंग झालेली आहे. नक्की कमेंट करून सांगायचं रिडिंग कशी वाटली. चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की सबस्क्राईब करायचं, कारण तुमची एनर्जी, तुमचे वाईब्स इथं कनेक्ट होत असतात. कोणती
नकारात्मक निगेटिव्ह आणि थांबायला लावणारी एनर्जी तर नाही. इथं एनर्जी ही आहे जी मूलाधारपासून क्राउन पर्यंत घेऊन जाते, जीवनाचा प्रवास दाखवते, आयुष्याचे ऋणानुबंध असतील, प्रेम असेल, माया असेल, मोह असेल, अहंकार असेल, यातून बाजूला काढून जीवनाचं खरं सत्य दाखवणारं हे चॅनल आहे आणि ही जर्नी आहे. तर जे सहभागी होत आहेत ते ती सोल जी आहे ती परमेश्वराची, भगवंताची खूप प्रेमळ आणि खूप ब्लेस्ड सोल असेल, जी ह्या चॅनलशी आणि ह्या एनर्जीशी, या ऊर्जेशी कनेक्ट आहे. तर तुमच्यासाठी खूप महादेवाचे ब्लेसिंग्स आहेत, शिवपार्वतींचे ब्लेसिंग्स तुमच्यासाठी आहेत. आणि इथं हे सुद्धा आहे, जे काही नॅचरल डिझास्टर आहेत, नॅचरल म्हणजे येणाऱ्या 48 तासात तुम्हाला प्रोटेक्शन सुद्धा आहे. मग नॅचरली काही गोष्टी जर होत असतील, नैसर्गिक आपत्ती असतील किंवा डिझास्टर्स असतील किंवा काही बारीक सारीक छोटे छोटे इकडे तिकडे आपण आता ऐकतो ज्या गोष्टी चालेल, या सगळ्यापासून तुमचं रक्षण आहे, संरक्षण आहे तुम्हाला. कारण जी मूर्ती घडवलेली आहे त्या मूर्तीपासून काही, त्या मूर्तीला वेगळं, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं भरायचं आहे की नाही. मग भरायचं असेल तर आजूबाजूचा औरा सुद्धा प्रोटेक्टिव्ह असला पाहिजे, आजूबाजूचं वातावरण प्रोटेक्टिव्ह असलं पाहिजे, त्याची काळजी सुद्धा भगवंताने तुमच्यासाठी घेतलेली आहे. त्यामुळं सगळं हे प्रोटेक्शन आहे तुम्हाला सगळ्या बाजूने, आउटर इनर आणि आजूबाजूला सगळीकडे जे काही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला त्याच्यापासून काही हे असेल तर तिथून ते सगळं तुमच्यापासून कट केलं जाईल आणि तुम्हाला येणाऱ्या 48 तासात खूप तुम्हाला स्वतःला असं वाटेल म्हणजे आय एम ब्लेस्ड असं तुम्ही स्वतः म्हणाल. आणि असं कमेंटमध्ये सुद्धा सांगायचंय बरं का, आय एम ब्लेस्ड म्हणायचंय तुम्ही. कारण जी ब्लेसिंग्स वाली जी सोल आहे ना, ब्लेस्ड वाली सोल आहे, तिच्यापर्यंतच हे मेसेज हा पोहोचणार आहे, खूप मोठा जो आहे तो. त्यामुळं तुम्ही ब्लेस्ड सोल आहात असं इथं तुम्हाला हे सुद्धा होणार आहे. आणि इथं जे आहे बघा, युअर लाईफ विल बी फुल ऑफ लाईट अँड हॅपीनेस. मग येणारे 48 तास, आणि खूप मोठा हा मेसेज आहे, येणारे 48 तास खूप प्रकाश जो आहे, प्रकाश जो त्या प्रकाश म्हणजे स्वतःचा तुमचा औरा मला असा दिसतोय, खूप लाईट दिसते त्याच्यामध्ये. आपण म्हणतो ना बरेच वेळेला प्रत्येकानं आपला आपला औरा जर चेक केला तर प्रत्येकाची एक औराचा रंग दिसत असतो, त्याच्या एनर्जी प्रमाणे दिसत असतो तो. कुणाचा लाईट दिसेल, कुणाचा येलो दिसेल, कुणाचा ऑरेंज दिसेल, कुणाचा कशी त्याची विचार करण्याची हे आहे त्याच्याप्रमाणे त्याचा औरा निर्माण झालेला असतो. तर इथं तुमचा औरा जो आहे तो पूर्णपणे लाईट आहे, लाईट प्रकाश आहे पूर्णपणे, आणि पूर्ण सफेद छान मस्त एक अशी मूर्ती मला इथं समोर दिसते, जी परमेश्वराने खूप हे नाजूक आणि छान पद्धतीने ती बनवलेली, हाताळली आहे आणि बनवलेली आहे. तर ती खूप छान दिसते, मस्त आणि झालेली आहे. आणि त्याच्यामुळेच त्यातून जो लाईट आहे, प्रकाश आहे, तो बाहेर पडते. कारण तुम्ही तुमच्यावर काम केलेलं आहे, सेल्फ लव्ह केलं, तुम्ही स्वतःवर प्रेम केले. का तुमचा डिवाइन टायमिंग सुरू होतोय? कारण तुमच्यातला मी बरेच रिडिंग मध्ये असं सांगत असते की दुसऱ्यांमधला हे काढण्यापेक्षा स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघितलं पाहिजे. स्वतःचं काय चुकतंय, स्वतःला काय कमी आहे बाबा, काय आपल्यातलं आहे ते बदललं पाहिजे, काय चूक आहे ते काढलं पाहिजे, नको आहे तो भाग काढला पाहिजे. आपल्याला व्यवस्थित पुढे जायचंय तर कुठल्या गोष्टीवर आपण भर दिला पाहिजे, कशावर आपण काम केलं पाहिजे, हे सगळं आहे. मग हे स्वतःवर काम करणं जे आहे ते तुम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे तुमच्यातली लाईट जी आहे, तुमच्यातला जो प्रकाश आहे तो बाहेर पडतोय आणि तुम्ही खूप छान पद्धतीने ग्रो करताय. आणि ही जी रिडिंग आहे ऍक्च्युली खूप मला असं संकेत असे येत होते की डिवाइन टायमिंग असं खूप साऱ्या हे आवाज हे होतं. 360 डिग्री आणि डिवाइन टायमिंग हे दोन शब्द मला खूप सारे हे दिसत होते आणि ऐकू येत होते. त्यामुळेच मग ही रिडिंग तुमच्याशी कनेक्ट झाली. तुमचे वाईब्स असतात, तुमची एनर्जी असते, त्यामुळे होत असतं. तर असं हे तुमचं डिवाइन टायमिंग येणाऱ्या 48 तासांमध्ये सुरू होत आहे. आणि हे 48 तास खूप तुमच्यासाठी लकी असणार आहेत बरं का. कारण याच्यामध्ये तुम्ही इथं खूप महत्वाची सूचना आहे, थोडंसं बॅलन्स राहा, नकारात्मक निगेटिव्ह एनर्जीज ज्या आहेत त्याच्यापासून दूर राहा. जिथं असं वाटते की आपली एनर्जी ब्लॉक होते किंवा विचारांची दिशा बदलते किंवा चुकीचं आहे, गॉसिप आहे, काय आहे, त्यापासून थोडंसं स्वतःला
प्रोटेक्ट करा, दूर ठेवा, तितकं छानपणे तुम्हाला राहता येईल 48 तासात भक्तीमध्ये, परमेश्वर चिंतनामध्ये, काही वाचन असेल, काही असेल किंवा स्वतःचा जो औरा आहे त्याच्यामध्ये राहता आलं तर नक्की तुम्ही राहण्याचा हा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्यामध्ये खूप सारे चेंजेस होणार आहेत इथं. मी काय म्हणलं तुम्हाला होणार आहे. तर येणाऱ्या 48 तासात तुमच्यातली लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी जी आहे ती वाढली पाहिजे. म्हणजे येणारे 48 तास तुमच्यातली लवचिकता वाढतीये. मी तर सांगेन तुमच्यातली लवचिकता वाढते, कारण तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रोटेक्शनसाठी इथं एक टायगर आहे, दिसतोय का बघा या चित्रामध्ये, एक टायगर आहे जो उभा राहिलेला आहे. आणि तुमची लवचिकता वाढते. म्हणजे एक आपण काय म्हणतो बाई, त्या चकवा कसा असतो, चकवा एखाद्याला असा, एक अशा गोष्टी असतात, काही असतात की त्यांना कळणार नाही तेव्हा आपण निघून जाऊ त्या ह्याच्यातून, ते एनर्जी जी असते त्या एनर्जीतून निघून जाऊ, बाया पटकन निघून जाऊ. तशी जी एनर्जी आहे ना मला इथे दिसते. म्हणजे तुमच्यातली लवचिकता तुमच्यात असल्यामुळे की नाही तुम्ही चटकन त्यातून निघून जाणार. कारण तुमची आतली जी एनर्जी आहे, तुमच्या सोलची जी एनर्जी आहे ती खूप लवचिक आहे. मग ती योग जे काय आहे, म्हणजे तुमची सोल जी आहे, जी पास्टमध्ये तुमच्यामध्ये आलेली आहे, तिनं योग आणि ध्यान ह्याच्यावर खूप काम केलेलं आहे. मग तुम्ही व्यायाम करत असाल, काही करत असाल, पण जिम असेल, जिमला जात असाल, पण यामध्ये हे सुद्धा मला खूप दिसतं की तुमच्या शरीराची लवचिकता जी आहे, मनाची, शरीराची जी लवचिकता आहे ती लवचिकता इथं वाढते. आणि त्यामुळं फास्टली तुमच्यामध्ये चेंज होतोय, फास्ट चेंज होतोय. रंगीबेरंगी सुंदर असं आयुष्य तुमची वाट बघते. फक्त तुम्हाला येणारे 48 तास ही जी एनर्जी आहे ना, ही एनर्जी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये घेऊन जाणार आहे. आणि हे 48 तास तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे. तुम्हाला त्या एनर्जीमध्ये म्हणजे तुमचं तिथं स्वागत केलं जातंय. नाही, स्वागत कुठं असते, जिथं दुर्गा तिथं तो वाघ असतो, हे की नाही, तिथं त्या जो वाघ बघा कुठं असतो, जिथं दुर्गांची एनर्जी असते, जिथं महादेवींची एनर्जी असते, तिथं तो असतो. आणि तोच तुमचं स्वागत करतोय. आणि तो तुमच्या नवीन आयुष्यात, नवीन जर्नीमध्ये, नवीन जे तुमचं हे आहे, जो तुमचा आवरा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढं घेऊन जातोय. आणि तुमच्यासाठी नवनवीन रंगीबेरंगी सगळं आयुष्य, तुमचं आयुष्य सगळं रंगीबेरंगी स्वप्नात, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही स्वप्नातही बघितल्या नव्हत्या त्या गोष्टी तुमच्या प्रत्यक्षात तिथं तुमच्या आयुष्यात घडताना तुम्ही बघाल. असं डिवाइन टायमिंग तुमचं सुरू होते. म्हणजे ज्या काही एनर्जी सोर्स असतात बघा, काही लोक असतात, काही अरे यांना आपण किती लांबून बघत होतो किंवा काय आहे ते यांच्याशी प्रत्यक्षात तुम्हाला समोरासमोर तुमच्याशी बोलताना तुम्हाला ते जाणवेल. किंवा त्यांची भेट असेल, त्यांचं बोलणं असेल, किंवा नवीन गोष्टी शिकणं असेल, जे काही घेणं असतील, मटेरियलिस्टिक गोष्टी त्या होत नव्हत्या तर त्या घेणं असेल. म्हणजे स्वप्नातलं जग जे काय आपण म्हणतो की नाही, ते जग तसं स्वप्नातलं सुंदर असं तसं प्रत्यक्षात घडताना तुम्ही बघाल. कारण डिवाइन टायमिंग खूप मोठं असतं. जे छप्पड फाडके जेव्हा ते देतात ना, तेव्हा छप्पड फाडके देतात. त्यामुळे घेण्याची जी तुम्ही हा पेशन्स जो ठेवला, तुम्ही जो विश्वास ठेवला भगवंतावर, त्यामुळे हे सगळं होतंय. तर हा विश्वास आणि त्यांच्यावरची त्यांची साथ, तुमचा विश्वास, तुमचे पेशन्स आणि परमेश्वराचे आशीर्वाद, ह्या सगळ्याची गोड सांगड होती येतं. आणि त्यामुळेच येणाऱ्या 48 तासात जो सुरू होतोय तो डिवाइन टायमिंग आहे. ब्लेसिंग्स ऑफ शुभ पार्वती. आणि महादेवांचे आणि पार्वतींचे आशीर्वाद तुमच्यावर बरसतात. फुलं अशी घेऊन असं हे करतात, असं मलाही दिसते. तर एवढी छान आशीर्वाद तुमच्यावर बरसतात. तर ते ब्लेसिंग्स, कारण तुमच्यामध्ये आता आला एक्सेप्टन्स. आणि जो एक्सेप्टन्स आहे तो असा छान आणि वाढू दे. आणि पुढं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जा. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट नक्की करा. आणि 1 ऑगस्ट पासून जो कोर्स आहे आपला टॅरोचा, तो कोर्स सुरू होतोय. तो 2 बॅचेसमध्ये असेल, 1 ते 3च्या आणि रात्री 8 ते 9च्या, म्हणजे 2 बॅचेसमध्ये आपण हा कोर्स घेतोय. तर नक्की जर तुम्हाला ह्या कोर्समध्ये सहभागी व्हायचं असेल आणि इतकं अमूल्य जे ज्ञान आहे ते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि या कोर्समध्ये सहभागी होऊ शकता, जो 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. ओके, पुन्हा भेटू अशा छान तोपर्यंत धन्यवाद.